मॉर्निंग. काय चाललंय तुमचं? 2 दिवसाआधीच मी मटकी भिजत घातली होती आणि आज त्याला चांगले मोडसुद्धा आले आहेत. तर म्हटलं आज मटकीची भाजी तुमच्यासोबत शेअर करावी. तर एका कढईत तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये थोडासा हिंग आणि 2 चमचे हळद, चवीनुसार मीठ आणि मोड आलेली मटकी टाकून याला 10 ते 15 मिनिटं वाफवून घेणार आहेत. आता मटकी शिजते तोपर्यंत मी इथे वाटण बनवायला घेतलंय. वाटणसाठी लागणारं साहित्य म्हणजे कांदा, खोबरं आणि लसूण. तर हे चांगलं भाजून घ्यायचंय. सर्व रूम टेम्परेचरला आल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये याची छान पेस्ट बनवून घ्यायची. आता एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये 2-3 तेजपान आणि हिंग घातला. त्यानंतर वाटण घातलं आणि जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकतात मी बेसिक मसाले ॲड करते. हळद, तिखट, कांदा लसूण मसाला, 2 चमचे काळा मसाला आणि एक्स्ट्रा मसाला म्हणजे मी इथे चिकन मसाला घातला आहे. तुम्ही कुठलाही टाकू शकता, तुमचा आवडीचा मसाला टाकू शकता. आता हे सर्व जिन्नस एकजीव झाल्यानंतर म्हणजेच व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यामध्ये वाफवलेली मटकी टाकायची आहे. आणि हो, मटकी व्यवस्थित शिजली आहे की नाही हे एकदा नक्की चेक करा. त्यानंतर हवं तेवढं पाणी ॲड करायचं आहे. चवीनुसार मीठ, कोथिंबीर घालून 10 ते 15 मिनिटं उकळवून घ्यायची भाजी. आणि खरंच सांगते, भाजीचा एवढा घमघमाट सुटला होता सर्वीकडे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. खूप इझी रेसिपी आहे. एकदा तरी नक्की ट्राय करा आणि मला नक्की फीडबॅक द्या. या मंडळी सर्वजण जेवण करायला. मिसळ खूप छान झाली आहे. ओके, बाय बाय.